6 सप्टेंबर 2023 हे तारीख महाराष्ट्र सरकारची ही गाडी जबरदस्तीने स्टेपन्या लावू लावू चालविणारे देवेंद्र फडणवीस आणि या गाडीला असलेल्या 2 कंडक्टर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी लक्षात ठेवावी, विसरू नये, कारण 2024च्या इलेक्शननंतर आपल्याला ही तारीख आठवणार आहे. मित्रांनो, हीच तारीख आहे ज्या दिवशी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील लाखो युवक युवतींच्या भवितव्याबरोबर खेळणारा GR काढलाय. कंत्राटी नोकर भरतीचा GR काढलाय. 1-2 नाही तर तब्बल 138 संवर्गातील सरकारी पदे आता कंत्राटी तत्वावर भरल्या जाणार. खूप मोठं षडयंत्र महाराष्ट्रातील लाखो युवक युवतींच्या विरोधात रचल्या गेलंय. परंतु तरीही महाराष्ट्रातील काही चमचे अंधभक्त या सर्व गोष्टीचं समर्थन करत आहेत, सरकारचं समर्थन करत आहे. परंतु त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी, भविष्यात कधीतरी तुम्हाला आणि तुमच्या मुलाबाळांना सुद्धा या निर्णयामुळे भीक मागण्याची वेळ येऊ शकते. आता मी आणि माझ्यासारखे अनेक लोक या निर्णयाचा विरोध करताना दिसतील आणि पुढे तुम्ही सुद्धा करणार आहे. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. ते एका शायरने खूप छान म्हटलंय, देश चलता नहीं मचलता है, मुद्दा हल नहीं होता सिर्फ उछलता है, जंग मैदान पर नहीं मीडिया पर जारी है, आज मेरी तो कल तेरी बारी है. या निर्णयाचे परिणाम आज नाही तर उद्या सर्वसामान्य युवक युवतींना भोगावे लागतील. का, कसे, काय आहे GR, परमनंट होण्याचे चान्सेस आहेत का, किती वर्षासाठी नोकरी असेल, पेमेंट काय असेल, आणखी अशा कुठल्या प्रकारच्या गोष्टी या GR मध्ये आहे, या व्हिडिओमध्ये सर्व समजून घेण्याचे प्रयत्न करू. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा. संपूर्ण महाराष्ट्रातील युवक युवतीसाठी ही सर्वची सर्व माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. मित्रांनो, 6 सप्टेंबर 2023ला महाराष्ट्र शासनाकडून कंत्राटी नोकर भरतीचा GR काढण्यात आला. हा GR तसा 85 पानाचा आहे, परंतु या 85 पानापैकी फक्त 8 पानं मराठी लँग्वेजमध्ये आहेत आणि राहिलेले 79 पानं सर्वची सर्व इंग्लिशमध्ये आहेत. म्हणून होऊ शकते सर्वसामान्य लोकांना हा GR समजणार नाही आणि तो समजावा यासाठीच हा व्हिडिओ आहे. या GRच्या प्रस्तावनेत म्हटले की प्रशासनावरील खर्च आटोक्यात ठेवून विकासाच्या कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शक्य असेल तिथे बाह्य यंत्रणेमार्फत कामे करून घेण्याचे सरकारचे धोरण आहे. या प्रस्तावनेत आपल्याला 2 शब्द आढळतील. पहिला शब्द म्हणजे प्रशासनावरील खर्च आणि दुसरा शब्द म्हणजे विकास. या नालायक लोकांना महाराष्ट्रातील लाखो युवकांचा अधिकार हिसकावून प्रशासनावरील खर्च कमी करायचा आहे. असे युवक जे आपलं घरदार सोडून रात्रंदिवस अभ्यास करून एका नोकरीच्या आशेमध्ये असतात, असे युवक जे आपल्या आईवडिलांना सोडून त्यांच्या कष्टाचं चित करण्यासाठी आपल्या घरापासून दूर राहत असतात. 8-8, 10-10 वर्षापासून हे युवक नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत, अभ्यास करत आहेत, आपलं सर्व पणाला लावलेलं आहे आणि आज हे सरकार कंत्राटी नोकर भरतीचा GR काढते. हे सर्वात मोठं महाराष्ट्राच्या युवकांचं दुर्दैव आहे. महाराष्ट्रातील एका आमदाराला पर मंथ 2,32,000 रुपये पगार दिला जातो. जर खरोखरच प्रशासनावरील खर्च कमी करायचा असेल, आटोक्यात आणायचा असेल, तर अगोदर आमदारांचे पगार कमी करा. ते कमी होणार नाही. महाराष्ट्राच्या बाजूला असलेल्या केरळ राज्यामध्ये एका आमदाराला प्रति महिना फक्त 70,000 रुपये पगार मिळतो. जास्त दूर जायची गरज नाही. महाराष्ट्राच्या बाजूला असलेल्या गोवा या छोट्याशा राज्यामधील एका आमदाराला पर मंथ 1,20,000 रुपये फक्त पगार दिला जातो. त्रिपुरासारख्या राज्यामध्ये एका आमदाराला 85,000 रुपये पगार दिला जातो. मग महाराष्ट्रातील आमदाराचे पगार का कमी करू नये? तुम्हाला प्रशासनावरील खर्चच कमी करायचा आहे तर फक्त सरकारी शाळा बंद करणे, कंत्राटी नोकर भरती राबविणे, महाराष्ट्रात दारूच्या दुकानांना परमिशन देणे हेच मार्ग नाहीत. तर तुम्ही विचार केला तर अनेक मार्ग आहे, परंतु महाराष्ट्र सरकार हे मार्ग निवडणार नाही. त्यांना फक्त येथील सर्वसामान्य युवक, सर्वसामान्य जनतेचं रक्त प्यायचं आहे. अजित पवार सारखा व्यक्ती म्हणतोय की सरकारी पदावर काम करणाऱ्या एका व्यक्तीच्या पगारात 3 खासगी लोक काम करू शकत असतील, तर अजित पवारांनी सर्वप्रथम एका आमदाराच्या पगारामध्ये 2 आमदार बसवावे, म्हणजे प्रशासनाचा खर्च पहिल्यांदा तिथे आटोक्यात येईल. याच महाशयांनी म्हटलंय की हा निर्णय उद्धव ठाकरे सरकारच्या कार्यकाळात झालाय. त्याच्यावर कोणाच्या सह्या आहेत हे सुद्धा मी तुम्हाला दाखवू शकतो. एवढ्या मोठ्या पदावर बसलेल्या व्यक्तीला खोटं बोलणं किंवा महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक करणं मुळातच शोभत नाही. असं मी म्हणत नाही, तर 6 सप्टेंबर 2023ला महाराष्ट्र सरकारने काढलेल्या GR मध्ये स्पष्टपणे म्हटलंय 18/6/2014. मित्रांनो, 2014
च्या शासन निर्णयाद्वारे ब्रिक्स फॅसिलिटीज प्रायव्हेट लिमिटेड व क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या 2 कंपन्यांना 3 वर्षासाठी कंत्राटी भरती करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट दिला होता, ज्याला 11/9/2017ला मुदतवाढ देण्यात आली आणि ती मुदतवाढ आतापर्यंत सुद्धा चालू होती. म्हणजे हा निर्णय खऱ्या अर्थाने 2014 मध्येच घेण्यात आला होता, जेव्हा महाराष्ट्रात बहुमतात फडणवीसांचं सरकार होतं, मुख्यमंत्री फडणवीस होते. अजित पवारांना समजत नसेल तर त्यांनी माझ्याकडे यावं, मी तो GR त्यांना वाचून दाखवितो, जो महाराष्ट्र शासनानेच पब्लिश केलेला आहे, माझ्या घरचा नाही किंवा मी पब्लिश केलेला नाही. परंतु 2014 मध्ये महाराष्ट्र सरकारने, देवेंद्र फडणवीस सरकारने या 2 कंपन्यांना फक्त गट क आणि गट ड चीच पदे भरण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला होता. परंतु आताचा GR मित्रांनो त्यापेक्षा कितीतरी पटीने हानिकारक आहे. या GR मध्ये 2 नाही तर एकत्रित 9 कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. 1-2 नाही तर तब्बल 138 संवर्गातील पदं भरण्याचा निर्णय किंवा परवानगी या 9 कंपन्यांना देण्यात आलेली आहे. म्हणजेच क्लास 1 अधिकाऱ्यापासून तर सफाई कामगारापर्यंतची पदे महाराष्ट्रात आता कंत्राटी तत्वावर भरल्या जाणार. इंजिनिअरिंग क्षेत्राशी निगडीत असलेली सर्वची सर्व पदे, शिक्षकांची सर्वची सर्व पदे, लायब्ररीशी निगडीत असलेली सर्वची सर्व पदे, IT क्षेत्राशी निगडीत असलेली सर्वची सर्व पदे, लॉशी निगडीत असलेली सर्वची सर्व पदे, वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या क्लर्कची सर्वची सर्व पदे, ड्रायव्हरची पदे, अकाउंटंटची पदे, ऑलमोस्ट महाराष्ट्रातील सर्वची सर्व महत्त्वपूर्ण कुशल, अकुशल, अर्धकुशल अशी सर्व प्रकारची पदे आता कंत्राटी तत्वावर भरल्या जाणार. बरं, सर्वात मोठा गेम महाराष्ट्र सरकार आपल्याबरोबर कुठला खेळलाय माहिती आहे मित्रांनो? ज्या 9 कंपन्यांना कंत्राटी तत्वावर भरती करण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिलाय, या 9च्या 9ही कंपन्या कुठल्या ना कुठल्या मार्गाने महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील आमदारांच्या संबंधित असणाऱ्या लोकांच्याच आहेत. म्हणजेच खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सरकारला महाराष्ट्राचा विकास करायचा नाही आहे, विकासासाठी निधी वाचवायचा नाही आहे, तर स्वतःचा आणि त्यांच्या जवळच्या लोकांचा विकास घडून आणायचा आहे. त्याच्यासाठी शासनावरील खर्च आटोक्यात आणायचा आहे. एवढंच नाही मित्रांनो, या 138 संवर्गातील पदांसाठी शिक्षणाच्या व्यतिरिक्त एक महत्त्वपूर्ण अट सुद्धा ठेवण्यात आलेली आहे. ती अट म्हणजे एक्सपिरियन्स, अनुभव. या 138 संवर्गातील प्रत्येक पदासाठी कमीत कमी 1 वर्ष तर जास्तीत जास्त 20 वर्षाचा अनुभव महाराष्ट्र शासनाने मागितला आहे. महाराष्ट्र शासनाला थोडी लाज तरी वाटते का? एखादा व्यक्ती एखाद्या क्षेत्रात मोठ्या मेहनतीने जीव तोडून पदवी मिळवून येत असेल तर तो 20 वर्षाचा अनुभव कुठून आणेल? अहो, कमीत कमी 1 वर्षाचा तरी अनुभव त्याने कुठून आणावा? या GR मध्ये 63व्या क्रमांकावर एक पद दिलंय, प्रोजेक्ट मॅनेजर, आणि या पदासाठी चक्क 20 वर्षाचा अनुभव मागितलाय. तर 62व्या क्रमांकावर सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर टेक्निकल हे पद दिलंय, ज्यासाठी 15 वर्षाचा अनुभव मागितलाय. प्रोजेक्ट ऑफिसर, प्रोजेक्ट कन्सल्टंट, सिनियर इंजिनियर, IT प्रोजेक्ट मॅनेजर, टेक्निकल आर्किटेक्ट, IT क्वालिटी मॅनेजर, IT सिक्युरिटी मॅनेजर या पदांसाठी चक्क 10 वर्षाचा अनुभव मागितलाय. अहो, ते जाऊ द्या, क्लीनर म्हणजे स्वच्छता करणारा आणि लेबरर म्हणजे मजूर या पदांसाठी सुद्धा महाराष्ट्र सरकारने 2 वर्षाचा अनुभव मागितलाय. महाराष्ट्र सरकारला थोडी लाज वाटते? म्हणजे सरकारचं डोकं ठिकाणावर आहे की नाही हेच कळायला मार्ग राहिलेला नाही. मग महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की एवढी मोठी अनुभवाची अट का ठेवण्यात आली? स्पष्ट आहे मित्रांनो, त्यांना नवीन युवकांना नोकऱ्याच द्यायच्या नाही आहेत. युवकांना बेरोजगारच ठेवायचं आहे. एकतर ते शिक्षण क्षेत्राप्रमाणे रिटायर्ड लोकांनाच पुन्हा नियुक्त करतील त्या पदावर काम करण्यासाठी, आणि नवीन लोकांना पगारसुद्धा द्यायचं काम पडणार नाही. एकतर मग ज्या कंपन्यांना हा कॉन्ट्रॅक्ट दिलाय त्या कंपन्यांचे जुनेच लोक त्या पदांवर अपॉइंट केल्या जातील. महाराष्ट्रातील युवक जागच्या जागेवरच मरून जाईल. म्हणजेच हा GR मोठ्या मेहनतीने इंजिनिअरिंग झालेला, लॉ झालेला, DED BED झालेला अशा कोणत्याच गुणवत्ता संपन्न युवकाला, युवतीला जॉब मिळू देणार नाही. म्हणजेच आपल्या युवक युवतीने कितीही मेहनत करून, रात्रंदिवस मेहनत करून मेरिटमध्ये येऊन आपलं शिक्षण जरी पूर्ण केलं असेल तरी सुद्धा त्याला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करावा लागेल. त्या प्रायव्हेट सेक्टरकडून एक्सपिरियन्स सर्टिफिकेट घ्यावं लागेल आणि ते एक्सपिरियन्स सर्टिफिकेट घेऊन नंतर सरकारकडे जावं लागेल आणि त्याही नंतर सरकार आपल्याला कंत्राटी तत्वावरच निवडेल.
त्याही पुढे जाऊन जेव्हा आपण हा जी आर वाचतो तेव्हा या जी आरच्या 4थ्या पानावर म्हटलंय की सदर 9 कंपन्यांनी कंत्राटी तत्वावर पुरविलेल्या सर्वच्या सर्व लोकांना रुजू करून घेणे महाराष्ट्रातील सर्व शासकीय विभागांवर, महाराष्ट्रातील सर्व निमशासकीय विभागांवर, महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर, महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व महामंडळांवर, महाराष्ट्रातील इतर सर्व कार्यालयांवर बंधनकारक असेल. म्हणजेच महाराष्ट्रातील कुठलाच अधिकारी, महाराष्ट्रातील कुठलंच कार्यालय कंपन्यांनी नियुक्त केलेल्या लोकांच्या नियुक्तीवर आक्षेप घेऊ शकणार नाही. अंतिम निर्णय फक्त आणि फक्त कंपन्यांकडे असेल. मग सरकार काय भजे काढण्यासाठी बसलंय? कंपन्या कुठल्याही व्यक्तीला, त्यांच्या जवळच्या व्यक्तीला, गुणवत्ता नसलेल्या व्यक्तीलाही पदावर नियुक्त करतील तर आपल्याला ते चुपचाप पाहावंच लागेल. युवकांचा अधिकार खऱ्या अर्थाने ते मारल्या जाणार. आता बोलू सर्वात महत्त्वपूर्ण पॉईंटवर, तो म्हणजेच पगार, पेमेंट. या जी आरमध्ये स्पष्टपणे म्हटलंय कंत्राटी तत्वावर भरल्या गेलेल्या सर्वच्या सर्व लोकांना अशाच पद्धतीने पगार दिला जाईल ज्या पद्धतीने सरकारला 20 ते 30% बचत होईल. म्हणजे सरकार आतापर्यंत सरकारी नोकरदारांना जो पगार देत होतं त्याच्यापेक्षा 20 ते 30% कमी पगार कंत्राटी तत्वावर भरलेल्या लोकांना मिळणार आहे. त्यातही पगारापैकी 15% रक्कम ज्या कंपनीने लोकांची नियुक्ती केली त्या कंपनीला दिल्या जाईल, तोही प्रति महिना. त्याचबरोबर 2% कर सुद्धा आपल्याच पगारामधून वसूल केल्या जाईल. म्हणजे एकत्रितरित्या पगारापैकी 17% रक्कम हेच लोक घेऊन जातील आणि राहिलेली 83% रक्कमच तुम्हाला पगार म्हणून मिळणार आहे. किती मोठी फसवणूक आहे. काम आपण करा, 15% रक्कम कंपनीला द्या, 2% कर सरकारला द्या. म्हणजे आपल्याला सरकार पूर्णपणे मूर्ख समजत आहे. संपूर्ण महाराष्ट्र एका विषयावरून सध्या पेटलेला आहे, तो म्हणजे मराठा आरक्षण. मराठा आरक्षणाचा इतिहास काय, मराठा आरक्षण का मिळालं नाही आणि कसं मिळेल यासंबंधी 2 व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्याला भेटून जातील. कोणी पाहिले नसतील तर नक्कीच जाऊन आपल्या प्लेलिस्टमध्ये पाहू शकता, तुम्हाला ते मिळून जातील आणि मराठा आरक्षणाचा सर्व इतिहास लक्षात येईल. त्याचबरोबर ओबीसी बांधवांना प्रदीर्घ संघर्षानंतर मिळालेलं आरक्षण असेल, SC ST समाजाला असलेलं आरक्षण असेल आणि त्याचबरोबर इतर कम्युनिटीला असलेलं आरक्षण असेल, या कुठल्याच आरक्षणाचा कंत्राटी भरतीमध्ये विचार करण्यात येणार नाही. म्हणजेच कंत्राटी भरतीमध्ये कुठलंच आरक्षण नसेल. म्हणजेच याद्वारे महाराष्ट्र सरकारला महाराष्ट्रातील उच्चवर्गीय लोकांचा फायदा करून द्यायचा आहे. या जी आरचा कुठल्याही अँगलने विचार केला तर त्यात फक्त आणि फक्त महाराष्ट्रातील जनतेची, गरीब, गरजू, हुशार, मागास युवक युवतींची फसवणूक आहे एवढंच सिद्ध होते. आय होप हा जी आर आपल्या सर्वांच्या लक्षात आला असेल. काही लोकांच्या लक्षात आलाही नसेल तर त्यांनी सुद्धा हा जी आर वाचावा. मी सुद्धा याची लिंक आपल्या कमेंटमध्ये देईलच, डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. त्याचबरोबर आपल्याला हा जी आर www.maharashtra.government.in या साईटवर सुद्धा मिळून जाईल. हा जी आर आणि हा जी आर स्पष्ट करणारा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक युवक युवतीपर्यंत जाणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांना आताच सावधान करणं अत्यंत गरजेचं आहे. माझ्यासाठी नाही तर महाराष्ट्रातील युवक युवतींसाठी हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करा. आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ योग्य वाटत असेल तर लाईक करा, मोठ्या प्रमाणात शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.